भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरास्पीठनिलये सरस्वती नमोस्तुते. भजे व्रजेतमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं भजे व्रजेतमण्डनं. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती. सेवेला धरिला सायासे करोनिया नाशोपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तिचे झाले प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग. विश्वमान्य, विश्वभूषण, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा सेवेसाठी निवडलेला 3 चरणाचा अभंग. विठ्ठल आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय साधू संतांनी देव कसा धरिला आणि देव धरण्यासाठी किती सायास केले, कशा कशाचा त्याग केला याचं चिंतन मांडतायत. विठ्ठल चालत असलेला हा ब्रह्मचैतन्य परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी दत्तात्रय महाजनी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, तसेच वारकरी ज्ञानप्रसारक मंडळ यांच्या या आयोजनाने खूप छान कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहात. इथं आल्यानंतर सर्व गोड गुणवान मंडळी या ठिकाणी या परिसरातील उपस्थित आहेत. तसेच ज्यांनी मला आमंत्रित केलं असे मृदंगाचार्य, मृदंग सम्राट या परिसराचं वैभव, आमच्या जेजुरी परिसरातील वैभव असे गोड एक व्यक्तिमत्व, माझे जीवलग मित्र तेजस महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. सर्व परिसरातील वारकरी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत.
आणि हार्मोनियमवरती गोड साथ करणारे. आमचं गायन आमच्या चाली वाजवायचं म्हटलं तर सहजासहजी वाजवता येत नाहीत, पण ज्यांनी संप्रदायाची खूप मोठी अशी सेवा केलेली आहे, सहजासहजी म्हणजे गुरुवर्यांच्या मुखातून आलेलं आहे तेच आम्ही म्हणतो. पण त्यांच्या मुखातून आलेलं आम्हाला थोडंसं चांगलं म्हणता येतं. पण खूप मोठ्या जाणकार व्यक्तींना ज्यांनी साथ केली असे आमचे हार्मोनियम वादक शिवाजी महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेसुद्धा धन्यवाद. गोड सर्व बालगोपालसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. इथं उभा राहिलेले ही बालगोपाल मंडळी, टाळकरी मंडळी या गावामध्ये या परिसरामध्ये एवढीच आहेत का? बोला की, एवढीच आहेत का? भरपूर आहेत ना महाराज. तेजस महाराज ही मुलं मृदंगाचार्य होतील हे मला माहीत नाही, ही मुलं गायनाचार्य होतील हे मला माहीत नाही, ही मुलं कीर्तनकार होतील हे सुद्धा मला माहीत नाही. पण एक खरं सांगू, ही मुलं माणसं नक्की होतील. या परिसराची लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या काय जी असेल ते भरपूर लोकसंख्या असेल, पण या परिसरामध्ये माणसं एवढीच आहेत ना की जी कीर्तनाला आलीत. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण म्हणणं सोपय, लक्षात येतंय तुमच्या? रामकृष्ण म्हणणं सोपय, पण तो नर दुर्लभ एखादाच असतो. एखाद्या आईवडिलांना वाटतं, एखाद्या आईला वाटतं, एखाद्या वडिलांना वाटतं की आपला मुलगा कीर्तनात उभा राहायला पाहिजे. म्हणून या मंडळीसाठी, या मुलांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवा. सर्वांनी. खूप गोड मंडळी आणि तरुण मुलं कीर्तनात असायलाच पाहिजेत महाराज. हो, इथून पुढं तरुण मंडळी कीर्तनात आली तरच अशी सप्ताह होतील. अशा या गजबजल्या क्षेत्रामध्ये, अशा सिटीमध्ये सुद्धा तुम्ही कार्यक्रम करतात, हे खूप महत्त्वाचं आहे महाराज. हो, म्हणून सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्व चोपदार विनेकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मला वाटते पुरुष मंडळींनी थोडं जर पुढं सरकलं तर 300, 350, 400 किलोमीटरवरून प्रवास करून या ठिकाणी आलो आहे. तुम्ही जर पुढं आलात तर त्या प्रवासाचा नक्कीच सीन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना विनंती, सर्वजणच पुढं सर, आपण गोड मंडळी या ठिकाणी आहात, गोड आपण या ठिकाणी बसलेला आहात. फक्त विनंती की सगळ्यांनी पुढं सरका आणि पुढं सरका. पुढं सरकल्यानंतर तुम्ही जर पुढं नाही सरकलात तर 2-4 तास कीर्तन करणार आहे मी. चालेल का तुम्हाला? वा वा वा. सारखा मागचे पुरुष मंडळी या की पुढं या. चांगला परफ्यूम मारून आलोय मी, वास येत नाही माझा. या पुढं या. गोड सर्व गुणवान मंडळी आळंदीहून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या सेवेसाठी, या परिसरातील सर्व मंडळींच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आपण सर्वांनी शांत चित्ताने कीर्तन ऐकायचंय. लक्ष द्या. सर्व गोड या ठिकाणी आपण उपस्थित आहात. तसेच आमचे छंद भक्तीचा या चॅनलचे मालकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय गोड व्यक्तिमत्व, सांप्रदायिक व्यक्तिमत्व. किती म्हणतात महाराज, सगळं मला नुसतं यूट्यूबचं काम करायचं नाही, मला संप्रदायाचं काम करायचं आहे. असे आमचे छंद भक्तीचा या चॅनलचे मालकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेसुद्धा धन्यवाद. सर्वांनी फक्त कोणीही जरी आलं तरी त्यांना बसू द्या. त्यांना तुम्हाला बघायचं नाही, ते तुम्हाला उद्या बघायला भेटतील. पण चिंतन जर थोडं इकडं तिकडं झालं तर नक्कीच वेळ वाढेल. त्याच्यामुळं इकडं तिकडं न बघता अतिशय शांत चित्ताने सर्वांनी चिंतन ऐकायचं आहे. विठ्ठल देवती ही बळे धरिला सायासे, करोन या नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेचे झाले. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांनी देव कसा धरिला आणि देव धरण्यासाठी किती सायास केले, कशा कशाचा त्याग केला, याचं चिंतन मांडतायत. ऐका. मृत्यूलोकात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून
तर मृत्यूदशेपर्यंत कशा ना कशाची तरी धरपकड करताना दिसतोय. मग तो कोणत्याही भागाचा असू द्या, तो कोणत्याही जातीचा असू द्या, तो कोणत्याही संप्रदायाचा असू द्या, तो कोणत्याही वर्णाचा असू द्या, तो कोणत्याही क्षेत्राचा असू द्या आणि तो कोणत्याही आश्रमाचा असू द्या. प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून तर मृत्यूदशेपर्यंत माझ्या हाताला काहीतरी लागलं पाहिजे, मला काहीतरी मिळालं पाहिजे याचीच धरपकड करताना दिसतोय. विठ्ठल आजच्या चिंतनात आपल्याला दोघा जणांची धरपकड बघायची आहे. एक साधू संतांनी केलेली धरपकड आणि दुसरी गोष्ट आपण सर्वसामान्य माणसाने केलेली धरपकड. देवतीही बळे धरिला सायासी. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये काय धरलं आणि आपण सर्वसामान्य माणसाने आपल्या जीवनामध्ये काय धरलं. ऐका, साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी धरल्या महाराज. किती गोष्टी धरल्या? 3 गोष्टी. आणि आपण सर्वसामान्य माणसाने सुद्धा 3 गोष्टी धरल्या महाराज. ऐका, साधू संतांनी 3 गोष्टी धरल्या, चांगलं झालं महाराज. पण आपण सर्वसामान्य माणसाने 3 गोष्टी धरल्या, वाटोळं झालं महाराज. 3 गोष्टी आपण सर्वसामान्य माणसांनी धरल्यात, साधू संतांनी सुद्धा धरल्यात. ऐका, साधू संतांचं चांगलं झालं, पण आपल्या सर्वसामान्य माणसाचं वाटोळं झालं महाराज. मग तुम्ही म्हणता महाराज साधू संतांचं चांगलं झालं, आमचं का वाईट झालं, आपलं का वाईट झालं? कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? तुम्ही म्हणत असाल तर सांगतो. सांगू का? 3 गोष्टी, ज्या गोष्टी धरल्यामुळं प्रत्येकाचं वाटोळं झालंय. याच्या अगोदरही त्यांचं कधी चांगलं झालं नाही, आताही त्यांचं चांगलं होत नाही आणि इथून पुढंही त्यांचं कधी चांगलं होणार नाही. अशा नकोशा किती गोष्टी धरल्यात आपण. मग ऐकायच्यात का तुम्हाला? वाटोळं ऐकायचंय का तुम्हाला? कोणत्या गोष्टीमुळं आपलं वाटोळं झालंय? ऐका, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट, आपण सर्वसामान्य माणसाने ताठा धरलाय महाराज. काय धरलाय? ताठा धरलाय, अहंकार धरलाय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण धरली वासना. आणि तिसरी गोष्ट, आपण धरलाय नको तो संग. विठ्ठल साधू संत मंडळांनी सुद्धा 3 गोष्टी धरल्या, त्याचं चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. पण आपण सर्वसामान्य माणसाने 3 गोष्टी धरल्या, वाटोळं झालं महाराज. पहिली गोष्ट, आपण सर्वसामान्य माणसाने ताठा धरलाय महाराज. काय धरलाय? माणसं इतके ताठ झालेत, इतके अहंकारी झालेत, माणसं माणसाला बोलायला तयार नाहीत महाराज. येतंय लक्षात? जाऊ द्या महाराज, माणसं घरच्या माणसाला सुद्धा बोलायला तयार नाहीत. जाऊ द्या महाराज, घरच्या वडीलधाऱ्या माणसाला सुद्धा बोलायला तयार नाहीत. इतके माणसं ताठ झालेत. ऐका, सगळ्यात महत्त्वाचं, माणसं देवासमोर सुद्धा वाकायला तयार नाहीत. इतके माणसं ताठ झालेत. मग माणसाने ताठा धरलाय कशाचा? माणसाने अहंकार धरलाय कशाचा? एवढे अहंकारी माणसं झालेत, ज्ञानोबराय म्हणतात माणसं खांबाप्रमाणे ताठ आहेत. काय गोड भाषा आहे महाराज ज्ञानोबरायची. ऐका, कधीतरी ज्ञानेश्वरी घ्या, कधीतरी ज्ञानेश्वरी ऐका. ज्ञानोबराय सांगतात माणसं खांबाप्रमाणे ताठ आहेत. कशाप्रमाणे? नुसत्या खांबाप्रमाणे नाही. मग ज्ञानोबराय म्हणतात माणसं लोखंडाच्या खांबाप्रमाणे ताठ आहेत. काय ज्ञानोबरायची गोड भाषा आहे महाराज. नुसत्या लोखंडाच्या खांबाप्रमाणे नाही महाराज, ती ज्ञानोबरायची भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतात माणसं आटीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ताठ आहेत. मग नीनती कैसे आटीवा लोहाचे खांब जैसे, का उधवले आकाशे शिळाराशी. ज्ञानोबराय म्हणतात माणसं लोखंडाच्या आटीव खांबाप्रमाणे ताठ आहेत. विठ्ठल ऐका, आपल्या देशामध्ये असे काही शूरवीर मंडळी होऊन गेलेत की त्यांनी लोखंड वाकवलं महाराज. त्यांच्याकडे जर लोखंडाची पहार गेली ना, आटीव लोखंडाच्या खांबाची पहार गेली ना, तर त्यांनी लोखंडाची पहार वाकवली महाराज. हो, असे काही शूरवीर. एखादं नाव सांगता येईल तुम्हाला?
लोखंडाच्या पहारीचा 4चा आकडा केला महाराज त्यांनी. नाव सांगता येईल? गेले काय घरी तुम्ही? नाव नाही सांगता येणार? हुशार आहेत महाराज तुम्ही. हुशार आहेत तुम्ही की तुम्ही नाव सांगितलं नाही. एकदा तुमच्यासाठीच टाळ्या वाजवा, तुमच्यासाठी वाजवा, एकदा वाजवा वाजवा. त्याचं कारण आहे, तुम्हाला सांगतो, आपल्या डोळ्यासमोर असा एक माणूस आहे की त्यानेच लोखंडाची पहार वाकवली, दुसरी कोणी लोखंडाची पहार वाकवलीच नाही. तुम्हाला या दत्तात्रय महाराजांचा, महाजनी महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून त्याचं नाव तुम्ही इथं घेतलं. गोड मंडळी आहेत तुम्ही. ऐका, नाव नाही सांगितलं तरी चालेल, उत्तर नाही सांगितलं तरी चालेल. ऐका, कोणी लोखंडाची पहार वाकवली, कोणी लोखंडाच्या पहारीचा 4चा आकडा केले, त्याचं नाव आहे तानाजी मालुसरे. हो, तानाजी मालुसरेकडे जर लोखंडाची पहार गेली ना, तर महाराज तानाजी मालुसरे त्या लोखंडाच्या पहारीचा 4चा आकडा करायचे. काय ताकद असेल महाराज. मग तुम्ही म्हणता, जाणकार मंडळी म्हणता, महाराज इथं ज्ञानोबरायची उभी कमी पडली, मगलवणीनं ती कैसे आणि आटिवा लोहाचे खांब जैसे. महाराज ज्ञानोबरायला माहीत होतं माणसं किती ताठ आहेत, माणसं लोखंडाच्या पेक्षा ताठ आहेत, म्हणून ज्ञानोबरायनी अजून एक ओबी टाकून ठेवली. ज्ञानोबराय म्हणतात माणसं लाटण्याप्रमाणे ताठ आहेत. काय भाषा आहे महाराज ज्ञानोबरायची. लाटण्याप्रमाणे. लाटणं कळतंय ना तुम्हाला? यांना खाऊ घातले का नाही तुम्ही? लाटणं कळतं ना तुम्हाला? लाटणं मला सांगा, ज्ञानोबरायला खांबापेक्षा लाटण्याचा दृष्टांत का द्यावा वाटला? 2 ओव्या खर्च केल्यात महाराज ज्ञानोबरायांनी या ताठ्या संदर्भात, या अहंकारी संदर्भात 2 ओव्या. ज्ञानोबराय म्हणतात माणसं लाटण्याप्रमाणे ताठ आहेत. ऐका, का लाटणे ऐसा न लवे, पाथरू जेवी न द्रवे, गुनियासी ना गवे फोडसे जैसा. ज्ञानोबराय म्हणतात माणसं लाटण्याप्रमाणे ताठ आहेत. ऐका, लाटणं दोन्हीकडून निमुळतं असतं, बरोबर आहे का? दोन्हीकडून निमुळतं असतं, दोन्हीकडून लहान असतं, आणि जिथं वाकायचं ना तिथं असं जाड असतं. तसं काही माणसं कीर्तनाला आल्यानंतर वाकत नाहीत, भजनाला आल्यानंतर वाकत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी वाकत नाहीत, चांगल्या माणसाचं दर्शन घेत नाहीत. ज्ञानोबराय म्हणतात माणसं लाटण्याप्रमाणे ताठ आहेत. विठ्ठल. प्रत्येक व्यक्ती कशामुळं अहंकारी झालाय, कशामुळे एवढा ताठा धरलाय? ऐका, आपण 3 गोष्टीचा ताठा धरलाय. पहिली गोष्ट आपण धरलाय धनाचा ताठा, दुसरी गोष्ट आपण धरलाय ज्ञानाचा ताठा, आणि तिसरी गोष्ट आपण धरलाय मानाचा ताठा. एखाद्याकडे धन असेल तर तो कोणालाच विचारायला तयार नाही महाराज. त्याच्याकडे बंगला असेल, गाडी असेल, सर्व काही गोष्टी तयार असतील, तर माणूस तो कोणासमोरच वाकायला तयार नाही. म्हणजे आपण सर्वसामान्य माणसाने धनाचा ताठा धरलाय. दुसरी गोष्ट मानाचा ताठा धरलाय. या पुढं या. असं जर एखाद्याला म्हटलं नाही तर राग येतो महाराज. त्याला वाटतं प्रवीण महाराजांची माझी ओळख आहे, त्यांना चांगलं मी ओळखतो, तरी सुद्धा माझं नाव महाराज कीर्तनात घेत नाहीत, म्हणजे मानाचा ताठा धरलाय. ऐका, सगळ्यात भयंकर ताठा, सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात भयानक ताठा कोणता असेल तर तो म्हणजे ज्ञानाचा ताठा आहे. तोकडं ज्ञान असतं महाराज, थोडंसं ज्ञान असतं, पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माणसं त्याचाच ताठा धरतात. विद्याल्प परे गर्व शिरोमणी, विद्याल्प गर्व शिरोमणी, विद्याल्प परे गर्व शिरोमणी, विद्याल्प गर्व शिरोमणी. मजहुनी ज्ञानी कोण आहे, मजहुनी
शिरोमणी मज हुनी ज्ञानी कोण आहे? ऐका, ज्यांनी ज्यांनी धनाचा ताठा धरलाय त्यांनी लक्ष देऊन ऐका. तोकडं ज्ञान असतं आपल्याकडं, तोकडं धन असतं आपल्याकडं. महाराज त्याचाच माणसं ताठा धरतात. धनाचा ताठा धरलाय, लक्ष देऊन ऐका. परिणाम काय होणार आहे? मानाचा ताठा धरलाय, लक्ष देऊन ऐका. काय परिणाम होणार आहे? ज्ञानाचा ताठा धरलाय. जगद्गुरु तुकोबराय परिणाम सांगतायत, लक्ष देऊन ऐका. काय परिणाम होणार आहे? कीर्तनातून अशा चांगल्या गोष्टी नक्कीच घरी घेऊन जा. आणि एवढं जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाण घरी घेऊन जा महाराज. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या 3 गोष्टी जर आपण घेतला असेल, या 3 गोष्टी आपण धरल्या असतील तर परिणाम सांगतायत. शिकल्या बोलाचा हरशील ताठा, शिकल्या बोलाचा हरशील ताठा, शिकल्या बोलाचा हरशील ताठा, शिकल्या बोलाचा हरशील ताठा, तेने दासी वाटा यमपंथे, तेने दासी वाटा यमपंथे, तेने दासी वाटा यमपंथे, तेने दासी वाटा यमपंथे. शिकल्या बोलाचा हरशील ताठा, तेने दासी वाटा यमपंथे, शिकल्या बोलाचा हरशील ताठा, तेने दासी वाटा यमपंथे, तेने दासी वाटा यमपंथे, शिकल्या बोलाचा धरशील ताठा, तेने जासी वाटा यमपंथे. लक्ष देऊन ऐका. ज्यांनी ज्यांनी ताठा धरला असेल धनाचा, मानाचा, ज्ञानाचा, तेने जासी वाटा यमपंथे. म्हणजे पहिली गोष्ट, आपण सर्वसामान्य माणसाने ताठा धरलाय, अहंकार धरलाय महाराज. वाटुळं झालं महाराज. 3 गोष्टी धरल्यात, एक गोष्ट सांगितली. आणि दुसरी गोष्ट, आपण सर्वसामान्य माणसाने वासना धरली महाराज. वासना, चिंतन लक्षात येतंय का तुमच्या? नाही तर आंधळ्याच्या वरात आणि भैऱ्याच्या घरात. एक ठिकाणी मी कीर्तन करत होतो महाराज, फलटणला. तेजस महाराज कुठं? फलटणला कीर्तन चालू होतं. वारीच्या वाटाने फलटण लागतं बघा, तिकडं कीर्तन चालू होतं. इतकं छान कीर्तन, इतकं छान चिंतन चाललं होतं. एवढं चिंतन सांगितलं, एवढं चिंतन सांगितलं, लोकांच्या डोक्यावरून नाही मांडवावरून गेलं महाराज. म्हटलं आपण आळंदीला राहिलेलो आहे, 10-12 वर्ष आळंदीमध्ये काढलेत. आपण चांगले गुरुवर्यांकडे शिकलो, त्यांचा आशीर्वाद आपल्याला आहे. आपण नक्कीच कीर्तन चांगलं चिंतन केलं पाहिजे. गाथ्यातली काही प्रमाणं सांगितले पाहिजेत. ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण केलं पाहिजे. इतकं गोड चिंतन सांगितलं. एक बाबा माझ्यासमोर बसलेले होते. असे वयस्कर बाबा, अशी आगडबमची तगडबम, जुने जुनी माणसं तशीच होती महाराज. खाणं तसं होतं, माणसं तशी होती महाराज. असे बसलेले होते. पुढं असट वाटत होतं. कडक टोपी होती, मनसरी टोपी. आज आणली नाही तुम्ही? अशी टोपी होती बघा. फेकून मारली तर माणूस चिरल. चिंतन सांग आहे का? हो तशीच. शर्टाला इस्त्री, धोत्राला सुद्धा इस्त्री केली होती दत्त महाराज. इतकं चिंतन, इतका छान माणूस पुढं बसला होता. इतकं चिंतन सांगत होतो. लक्ष देऊन ऐका. इतकं गोड चिंतन चाललं होतं, इतके छान प्रमाण चालले होते. गायक मंडळी चांगले प्रमाण म्हणत होते. मीठ चिंतन सांगत होतो. आगडबमची तगडबम पुढं बसलेले होते. सगळे कीर्तनातली माणसं झोपलेले होते. इतकं चिंतन सांगितलं. कीर्तन झाल्यानंतर म्हटलं चला चला चला, माझ्यासमोर कोणी येऊ नका, माझ्यासमोर कोणी बसू नका, माझ्यासमोर कोणी फोटो काढू नका, माझ्यासोबत कोणी येऊ नका. फक्त या बाबाचा माझा फोटो काढा. नक्कीच कोणीतरी तालुक्यातील आमदार खासदार असला पाहिजे. लोक म्हटले महाराज त्याच्या नादी लागू नका, ते भैरे. असं तर होत नाही ना. लक्षात येतंय ना महाराज? ऐका, गोड चिंतन सांगण्याची गरज आहे महाराज. मला सांगा ना, कोणतं असं व्यासपीठ राहिले की त्या व्यासपीठातून
त्या कीर्तनातून आपण चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. कोणतं असं एखादं कीर्तन सोडून, कीर्तनाचं व्यासपीठ सोडून कोणतं असं स्टेज राहिले की त्या स्टेजवरती तरुण मंडळी घडली पाहिजेत असं प्रत्येकाला कोणाला वाटतं? कोणतंच असं स्टेज राहिले नाही. फक्त वारकरी संप्रदायाचं स्टेज असे की त्या स्टेजवरती आपल्याला चांगलं ऐकायला मिळतं. चांगल्या वारकरी चांगल्या चाली ऐकायला मिळाल्या पाहिजेत. चांगलं चिंतन ऐकायला मिळालं पाहिजे. ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी एवढे कष्ट आपल्या या वारकरी संप्रदायासाठी केले, ज्ञानोबरायांनी एवढे कष्ट केले, महाराज त्याचं महाराज देवाचे चरित्र नाठवे सर्वता आणि विनोदाची कथा गोड वाटे. आपण कीर्तनातून जर विनोदाची इच्छा करत असाल तर मला सांगा कोणतं असं क्षेत्र आहे कुठं आपण चांगली अपेक्षा ठेवणार आहेत? म्हणून इथं आल्यानंतर फक्त महाराज त्या देवाचं चिंतन आणि अभंगाचं चिंतन आपण ऐकायचं. विठ्ठल पहिली गोष्ट सांगितली आपण ताठा धरलाय, अहंकार धरलाय, वाटुळं झालं. दुसरी गोष्ट आपण वासना धरली. महाराज सर्वसामान्य माणसाने वासना धरली, वाटुळं झालं. यादी सांगतो, यादी तुम्हाला कोणी कोणी वासना धरली. चांगल्या चांगल्या माणसाने वासना धरली आणि त्यांचं वाटोळं झालं. यादी सांगू, ऐका. वासनेच्या संगे नको जाऊ मना. याचा थोडा आवाज द्या ना मला मॉनिटर. वासनेच्या संगे नको जाऊ मना, वासनेच्या संगे नको जाऊ मना. पहा त्या रावणा काय झाली, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. मग मला सांगा, जिथं इंद्र चंद्र नारदासारखे नाडले तिथं आपल्यासारख्या उंदराची काय कथा आहे? तू का म्हणे देवा वासनेच्या आटे आणि केली तळपटे बहुतांची. चांगली चांगली माणसं वासना धरून परमार्थ करतात. माणसं भजनात आली, कीर्तनात आली, नामचिंतन करतात, वारीला जातात, पण वासना धरून परमार्थ करतात. वासना धरून परमार्थ करत असाल आपण. ऐका, एक उदाहरण सांगतो. आमच्या सोबत एक वारकरी 4-5 वर्ष दिंडीमध्ये चालत होता. किती 4-5 वर्ष. महाराज इतका छान भजन करायचा, इतका छान दिंडीमध्ये चालायचा, इतकं गोड भजन करायचा. महाराज असं वाटायचं याच्याकडं बघूनच आपण आपलं भजन केलं पाहिजे, याच्याकडं बघूनच आपण आपलं नामचिंतन करायला केलं पाहिजे. आपण दिंडीला जाता का महाराज? दिंडीला जात नसाल तुम्ही, पण ऐका, जर ज्ञानोबराच्या तुकोबराच्या दिंडीमध्ये गेलात ना तर इतकं 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 चांगलं ऐकायला भेटतं. फक्त आपण चांगल्या माणसासोबत चांगल्या वारीत गेलं पाहिजे. चांगल्या माणसासोबत तो भजन करायचा, गोड भजन करायचा. महाराज श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, 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 श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव. इतकं गोड भजन महाराज तो माणूस करतो. आणि महाराज नामात खूप ताकद आहे हो. देव सखा जरी जगावघे कृपा करी, ह्याच्या त्याच्या मागं लागायचं नाही महाराज. फक्त श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, इतका गोड भजन तो माणूस करायचा. आणि दिंडीमध्ये जर तुम्ही गेलात तर चालीसुद्धा तशाच असतात महाराज. मगाशी मी चाल म्हटली ना ती, जगी जीवनाचे सार, त्याला फक्त थोडासा बदल करायचा. गाण्याच्या चाली म्हणायची काय गरज आहे आपल्याला? वारकरी संप्रदायानं इतकं दिलं, इतकं दिलंय, गाण्याच्या चाली प्रमाणाला लावण्याची गरजच नाही महाराज. रूप पाहता लोचनी,
शब्द सुद्धा तुटत नाहीत. नाही तर बाप एककडं आणि माय एककडं. हा, एक जणांतर तेजस महाराज कीर्तनात मला प्रमाण दिलं. एका जनार्दनी म्हणे मीराबाई, दासी जणी लागे नाम्याच्या पायी. गेलात की काय घरी? तुम्हाला नाही कळणार, ऐका. तुम्हाला आवाज व्यवस्थित येतोय ना? येतोय का? हा, एका जनार्दनी नाथ बाबा म्हणे मीराबाई, मीराबाई दासी जणी जनाबाई लागे नाम्याच्या पायी. नामदेवराय गवळण कोणाची म्हणले? सामुदायिक. असं नाही म्हणायचं महाराज. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी, करकटावरी हेवोनिया तुळशी हार गळा, कास पितांबर उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनी. उठा, वा वा वा, उठा सकळ जन, उठले नारायण, आनंदले मुनिजन, तिन्ही लोक करा जय जयकार, वाद्यांचा गजर, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधन, पाहता 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 मना न पुरे धनी, देखिला देखिला मायम्या देवांचा देव, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा लबेला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा लबेला. कशा वाटतात ह्या चाली? हा, अशा चाली प्रमाणाला लावल्यानंतर महाराज त्या प्रमाणाचा अर्थ कळतो, त्याची चाल कळते. आणि आपण जर त्याला गाण्याची चाल लावली की गाणं आठवत नाही महाराज, प्रमाण आठवत नाही, त्याचा अर्थ आठवत नाही, वेगळंच काहीतरी आठवायला लागतं. त्याच्यामुळं वारकरी किती गोड चालीत महाराज, शब्द सुद्धा इकडं तिकडं झाले नाही पाहिजेत. रूप पाहता लोचनी, गोड चाली होतात महाराज. त्या वारकरी भजन करायचा, गोड भजन करायचा. विचारलं वारकऱ्याला किती गोड भजन करताय? 4-5 वर्ष झालं तुम्हाला दिंडीमध्ये मी बघतोय, वासना धरून माणसं कशी परमार्थ करतात याचं उत्तर तुम्हाला सांगतोय. ऐका, आपण वासना धरून भजन करतोय, वासना धरून कीर्तन ऐकायला येतोय. लक्ष देऊन ऐका. आपण वासना धरून परमार्थ करत असाल तर एवढं उदाहरण घरी घेऊन जा. विचारलं बाबांना किती वर्ष झालं? 4-5 वर्ष. 1 वर्ष तर असं ऊन पडलं होतं महाराज, चप्पल घालून सुद्धा खालून गरम वाफा लागायच्या. विचारलं बाबाला कशासाठी भजन करताय, कशासाठी एवढं कीर्तन करताय, कशासाठी नामचिंतन करताय, सांगा बाबा काय कारण आहे? ऐका, त्याचं उत्तर ऐकून एवढं वाईट वाटलं. तो म्हटला काही नाही महाराज. अहो बाबा काहीतरी असेल. नाही महाराज असं काही नाही बाबा, काहीतरी असेल. त्याचं उत्तर ऐकून ऐका. तो म्हटला महाराज काही नाही, 4-5 वर्ष ब्राह्मणाने सांगितले वारी करा, मग तुम्हाला नातू
आपलं भजन नातवासाठी चाललंय, आपण कीर्तन नातवासाठी ऐकताय. आपण आपल्या संसारिक कामासाठी जर कीर्तन ऐकत असाल, नामचिंतन ऐकत असाल, नामचिंतन करत असाल, तर आपण परमार्थ नाही केला, आपण नामचिंतन नाही केलं, आपण सप्ताहाला सहकार्य केलं नाही, आपण महाराज त्या देवावरती ओझ करून ठेवले. ओझ. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, वासना धरीती कृष्णाविन काही, वासना धरीती कृष्णाविन काही, वासना धरीती कृष्णाविन काही, वासना धरीती कृष्णाविन काही. शिन केला तिही साधनांचा, शिन केला तिही साधनांचा, केला तिही साधनांचा, केला ते साधनांचा. वासना धरीती कृष्णाविन काही, शिन केला तिही साधनांचा. वासना धरीती कृष्णाविन काही, शिन केला तेही साधनांचा. आपण भजन नाही केलं, आपण परमार्थ नाही केला, आपण शीन करून ठेवलाय. शीन. दोन गोष्टीत सांगितल्या. पहिली गोष्ट, आपण ताठा धरलाय, अहंकार धरलाय, वाटोळ झालं. दुसरी गोष्ट, वासना धरून आपण परमार्थ केलाय, वाटोळ झालं. आणि तिसरी गोष्ट, आपण नको ती संगती धरली. महाराज ज्ञानोबराय म्हणतात, तरी धरावा ऐसा संगू जेणे पोखे सात्विक लागू. अशा माणसाच्या संगतीत बसायचं, अशा माणसाच्या संगतीत उठायचं की आपल्याला सगळं काही चांगलं करावं वाटलं पाहिजे. एका जनार्दनी जाई साधू दर्शन. आळंदीला पंढरपूरला जात असताना चांगल्या माणसासोबत जायचं महाराज, सगळं चांगलं ऐकायला मिळतं. चांगल्या माणसासोबत परमार्थ करायचा, चांगल्या माणसासोबत दिंडीत जायचं, चांगल्या माणसासोबत कीर्तनाला यायचं आणि चांगल्या माणसाची संगती आपण करायची. आळंदीला पंढरपूरला गेल्यानंतर माणसं महाराज चांगल्या माणसाची संगत केली की महाराज आपण टेंभुकराच्या फडावर जातो. फड माहिती तुम्हाला? फड फड म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये असे काही परंपरा आहे की त्या परंपरेचे कीर्तन तिथं तुम्हाला चांगले ऐकायला मिळणार, चाली चांगल्या ऐकायला मिळणार. देहूकराच्या फडावर जायचं, टेंभुकराच्या फडावर जायचं, आमच्या वांगीकराच्या फडावर यायचं. अशा चांगल्या फडावर आपण जर चांगल्या माणसासोबत गेलो तर चांगल्या माणसासोबत सगळं चांगलं ऐकायला मिळतं. पण आपण जर चांगल्या माणसासोबत गेलो नाही की आपण चंद्रकांत ढवळपुरीकराच्या फडावर गेल्याशिवाय राहणार. हा, यांना लक्षात आलं बघा. चंद्रकांत ढवळ माहिती का तुम्हाला? चांगली माणसं आहेत महाराज इथं. हा, चांगल्या माणसा पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. तुका म्हणे करू ऐशियाचा संग जेने नोहे भंग चिंतनाचा. चांगल्या माणसाची संगती केली की सगळं चांगलं होतं. पण आपण वाईटाची संगती करतो, वाटुळं झालं. तीन गोष्टी सांगितल्या, तीनही गोष्टीमुळं आपलं वाटुळं झालं. साधू संतांनी सुद्धा तीन गोष्टी धरल्या. कोणत्या आहेत? लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट, साधू संतांनी धरली साधू संतांची वचन. दुसरी गोष्ट, साधू संतांनी अंतकरण आवरून धरलं महाराज. आणि तिसरी गोष्ट जी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आली आहे ती म्हणजे साधू संतांनी देव धरला महाराज. देवती ही बाळे धरिला साजास, देवती ही बाळे धरिला साजास, देवती ही बाळे धरिला साजास, देवती बाळे धरिला साजास, देवती बाळे धरिला
पक्षीधातु करिले जन पूर्व पक्षीधातु करिले जन पक्षीधातु करिले जन पूर्व पक्षीधातु करिले जन देवती बळ धनिला करुणी जानास उपाधीचा करुणी जानास उपाधीचा देवती बळ धनिला करुणी जानास उपाधीचा करुणी जानास देवती ही बळी धरिला सायासे करोनियानाश उपाधीचा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही देव धरला महाराज देव. हो, पहिली गोष्ट साधू संतांनी 3 गोष्टी धरल्या. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट साधू संतांनी आपलं अंतकरण आवरून धरलं महाराज. आपल्याला गाडी बैल माहिती आहेत मुलांनो? हां, जागेत का तुम्ही? गाडी बैल माहिती आहेत तुम्हाला? जर मला सांगा, माहिती आहेत तुम्हाला, जर गाडी पळायला लागली तर माणसं काय करतात? हां, गाडी पळत नसते, गाडी बैल पळत असते. हां, मला सांगा मुलांनो, गाडी बैल पळायला लागले तर तुम्हाला माहिती का काय करतात? बरं, गाडी जर आपण 4 व्हीलर माहिती आहे तुम्हाला? 4 व्हीलर माहिती आहे ना? 4 व्हीलर जर सुसाट सुटली आणि एखादा अचानक मध्ये आला तर काय करतो आपण? इंडिकेटर कोण म्हटलं? हां, ब्रेक म्हटला का तो? का इंडिकेटर म्हटला? हां, ब्रेक मारतो का नाही आपण? तसं साधू संतांनी आपलं अंतकरणाला ब्रेक मारलाय, आपलं अंतकरण आवरून धरलंय महाराज. परिणाम काय झाला? तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तेने दर्शने. तीर्थसुद्धा त्यांचं दर्शन घेतात आणि पवित्र होतात. कशाचा परिणाम? अंतकरण आवरून धरण्याचा परिणाम आहे. आपण अंतकरण आवरूनच धरलं नाही महाराज. मला सांगा, तुम्हाला देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं? बोला की जोरात. थांबा, सगळे बोलत नाहीत. सगळ्यांनी बोलायचं आहे. आणि वयाच्या मानाने मला आवाजसुद्धा जरा कमी येतोय, ऐकू येत नाही मला. सगळ्यांनी बरं का, एकदा सगळ्यांनी सगळे जागेत का पाठीमागं? हां, तिकडं तंबाखू कोणतरी चोळतंय बघा. नाही, कोण नाही चोळत, मी आपलं म्हणतोय. आपलं लक्ष आहे का सर्वांचं? मला सांगा, तुम्हाला देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं? वा वा वा, किती गोड मंडळी आहेत. मग तेजस महाराज, आता काय करायचं धनंजय महाराज, शिवाजी महाराज, हे सगळे दार बंद करून टाकायचे आणि कोणालाच घरी जाऊ द्यायचं नाही. हां, अहो, ज्या घरात करमत नाही ते काळं तोंड बघायला जायचंच कशाला? काळं तोंड घराचं दाराचं म्हणतोय मी. जिथं करमत नाही तिथं जायचंच कशाला महाराज? पण ऐका, असं करणार आहेत का? 5 मिनिटं जरी महाराजांनी कीर्तन लांबवलं ना, कोणी आणलं होतं यांना? कशाला आणलं होतं यांना? कोणी सांगितलं होतं यांना महाराज? अशी माणसं म्हणतात. पण ऐका, आपण देवाच्या दारात जास्त वेळ बसू शकत नाही. पण आपण एक काम करा. आपण काय करा? आपण घराच्याच दाराला देवाचं दार बनवायचं. इतकं चांगलं काम करायचं. जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, लेकिन उसके कर्म ऐसे होने चाहिए व्यक्ति जहाँ भी जाए वहाँ मंदिर बन जाए. इतकं चांगलं काम करायचं की तो भगवान परमात्मा आपल्याकडं आला पाहिजे महाराज. आपण एवढं अंतकरण आवरून ठेवायचं. तीर्थासी तीर्थ झाला तोची एक. अंतकरण आवरून धरण्याचा परिणाम, तीर्थ त्यांचं दर्शन घेण्यासाठी यायचे आणि पवित्र व्हायचे. दुसरं म्हणजे साधू संतांनी धरली साधू संतांची वचन. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पुढे गेले त्यांचा. वा वा, हा हा हा, सर्वांनी टाळी वाजवायची. सर्वांनी. साधू संत मंडळी कशी गेली?
कसं त्यांनी साधू संतांची वचनं धरली एकदा या प्रमाणातून ऐका महाराज. प्रमाणही तसं आणि चालही तशी ऐका. ओ पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. टाळे टाळे वा वा तेजस महाराज. हो पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही. चला जाऊ मागे आम्ही. चला जाऊ माग घेत आम्ही. चला जाऊ मागे आम्ही. हो, चला जाऊ माग घेत आम्ही. वंदू चरण वंदू चरण सेवूष्ण वरे. वंदू चरण देवो वा वा वा. या सर्व गुणवान मंडळींना माझ्याकडून 1-1 रुपये बक्षीस आहे महाराज. चांदीचा. ऐका ही चालच अशी महाराज, चांगल्या चांगल्या गायकाच्या झोपीत दगड टाकल्यासारखी चाल. प्रमाण सांगून जातं की आपण साधू संत मंडळी सोबत कसं गेलं पाहिजे. पुढे गेले त्यांचा. इथं आल्यानंतर लगेच घाई करायची नाही. 20 रुपयाचं नारळ फोडायचं ना अर्ध्या अख्ख्या आयुष्याचं मागायचं. हा असं करायचं नाही महाराज. इथं आल्यानंतर पुढे गेले त्यांचा. थोडं कीर्तन समजून घ्या, अभंग समजून घ्या, चाली समजून घ्या. इतक्या गोड चाली ही मंडळी म्हणतात, इतकं गोड ही मंडळी वाजवतात. आमचे शिवाजी महाराज किती छान पेटी वाजवतात महाराज. इथं आल्यानंतर थोडं तरी समजून घ्या. नंतर एकदा थोडंसं कळालं पुढे गेले त्यांचा, मग पंचम गाठायचा. आणि चांगलंच कळायला लागलं की मग सप्ताहाचं नियोजन करायचं. शोधित मार्ग. मग एकदा का कळायला लागलं की एकट्यानं परमार्थ करायचा नाही. चला जाऊ माग घेत आम्ही. चला जाऊ माग घेत आम्ही. वंदू चरण इतका गोड परमार्थ करायचा महाराज. हो अजून एक प्रमाण सांगतो, अजून एक वारकरी चाल म्हणतो. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन. शरण शरण जी हनुमंता, तुझ आलो राम दूता. हो तुझ आलो राम दूता, तुझ आलो राम दूता. शरण शरण हनुमंता, तुम्हारो राम दूता. तुम्हारो राम दूता, तुम्हारो राम दूता. हे शरण शरण जी हनुमंता, तुझ आलो राम दूता. हो तुझ आलो राम दूता. हो तुझ आलो राम दूता. हा शरण शरण हनुमंता, तुम्हारो राम दूता. तुम्हारो राम दूता, तुम्हारो राम दूता. शरण शरण जी हनुमंता, तुझ आलो रामदूता. साधू संतांच्या मार्गाने आम्ही गेलो. चांगलं झालं महाराज. काय चांगलं झालं? पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी काय करू.
करूपचार. स्वतः भगवान परमात्मा आम्हाला नेण्यासाठी आला. हा फक्त साधू संतांची वचनं धरण्याचा परिणाम आहे. 2 गोष्टी सांगितल्या. साधू संतांची वचनं धरली, चांगलं झालं. अंतकरण आवरून धरलं, चांगलं झालं महाराज. आणि तिसरी गोष्ट, देव धरला. देव तिही बळे धरिला सायासे. देव धरला महाराज. कसा धरला? देव तिही बळे, बळाने धरला. जगद्गुरु तुकोबराय कोल्हापूरला गेले, मल्लगिरी केली, पहिलवानकी केली आणि त्या देवाला झोपलात की काय तुम्ही? तसं नाही केलं महाराज. मग जगद्गुरु तुकोबरायनी त्या देवाला भावाने धरलं महाराज. गिरीधर लाल तो भाव का भुका. गिरीधर लाल तो. ही मंडळी सगळी मला आज चांगली मिळालीत म्हणून हे चाललंय बरं का आज. नाही तर एवढा असं रंगत नाही आमचं. हे आपलं चिंतन सांगितलं, छान चरित्र सांगायचं, मग आपलं कीर्तनाची सेवा करायची. गिरीधर लाल तो भाव का भुका. राग कला नहीं जानत तुका. गिरीधर लाल तो अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची देव सोयरा दिनाचा. मला सांगा माता माऊल्यांनो, मला सांगा, शबरी माता चालत चालत अयोध्येला रामप्रभूच्या दर्शनाला गेली. बरोबर आहे? बरोबर आहे म्हणतात. आपलं असंच आहे महाराज. आंधळ्याची वरात आणि बाहेरच्या घरात असंच चाललंय आपलं. असंच राहू द्या, चांगलं चाललंय तुमचं. शबरी माता अयोध्येला जात नाही हो. मग अयोध्येचा राम शबरीकडे येतो. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराय उनको आसन पे बिठाऊंगी. आएंगे रघुराय, ओ आएंगे रघुराय उनको आसन पे बिठाऊंगी. मीठे 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 बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ में लक्ष्मण का दर्शन होगा. साथ में लक्ष्मण का दर्शन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. इतकं भजन शबरी मातेने केलं, इतकं केलं महाराज. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय राम. श्री राम जय राम. इतकं गोड भजन शबरी मातेने केलं महाराज. परिणाम काय झाला? अयोध्येचा राम शबरीकडे आला. शबरी अयोध्येला गेली नाही महाराज. शबरी मातेकडे अयोध्येचा राम आला. कशाचा परिणाम महाराज? नुसता आला नाही महाराज. मग ऐका महिमा बडीची. ओ
ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लनीची, बोरे खाय भिल्लनीची, थोर प्रेमाचा केला, थोर प्रेमाचा केला. वा वा वा. शिवाजी महाराज मला सांगा, तेजस महाराज, इतकं गोड म्हटल्यानंतर, इतक्या छान चाली म्हटल्यानंतर कशाला आवाज बसत? मला काही मंडळींनी सांगितलं, महाराज कशाला कीर्तन करताय, केलाय तुम्ही कीर्तनाचा अभ्यास, चांगलं गायन करताय, गायनच करत बसा की. मी म्हटलं अहो, कीर्तनात जर आपण लोकांना आवडेल असं जर कीर्तन केलं तर नक्कीच महाराज कीर्तनात आवाज बसेल, पण आपण त्या देवाला आवडेल असं कीर्तन करू तर महाराज कशाला आपला आवाज बसेल? लोकांना आवडेल असं जर, मगाशीच मी आमच्या दत्ता महाराजांना एक उदाहरण सांगितलं. आमचे सद्गुरू जोग महाराज, त्यांना एक पत्र आलं, सांगू का? आमचे प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य सद्गुरू जोग महाराज यांना पत्र आलं, एक मुंबईवरून पत्र आलं. कोणाचं पत्र आलं? लोकमान्य टिळकांचं पत्र आलं. कोणाचं? ओळखताय का नाही तुम्ही त्यांना? लोकमान्य टिळकांचं पत्र आलं आणि सद्गुरू जोग महाराजांना विनंती केली, महाराज आमची माणसं तुमच्याकडे आली होती, तुम्ही त्यांना तारीख दिली नाही, तुम्ही कीर्तनाला येणार नाही असं मला कळलं, पण ऐका, मी लोकमान्य बोलतोय, माझं पत्र वाचा आणि माझी विनंती तुम्हाला की एवढं कीर्तन तुम्ही घ्यायलाच पाहिजे. लोकमान्य बोलतोय, एवढं कीर्तन तुम्ही घ्यायलाच पाहिजे. ऐका, आमचे सद्गुरू जोग महाराज म्हणतात, अहो लोकमान्य, मी तुमचा आदर करतोय, मी तुम्हाला मानतोय, पण ऐका, तुम्ही लोकमान्य आहात, मी लोकमान्याचं ऐकत नाही, मी देवमान्याचं ऐकत असतो. म्हणून महाराज जे काही करायचं ना ते देवासाठी करायचं, कशाला आवाज बसेल? हो, इतकं गोड भजन करायचं महाराज. श्रीराम जे, एकदा करताय का सर्व? वरती हात करा सर्व, हे वरती. जेवण वगैरे करून छान आला असताना तुम्ही, आहे की नाही? माझा सुद्धा सीन गेला पाहिजे ना. 12 वाजेपर्यंत कीर्तन आपल्याला करायचंय. किती वाजेपर्यंत? 12. एवढं नाही करायचं, झालंय आपलं कीर्तन. सगळ्यांनी केला का वरती? छान. सर्व मंडळी, जर तुम्ही माझ्यासोबत श्रीराम जयराम म्हटला नाहीत तर उद्या तुमचा घसा दुखल्याशिवाय राहणार नाही बघा. राम प्रभूची शपथ आहे बरं का तुम्हाला, सगळ्यांनी म्हणायचंय, सगळ्यांनी. सगळ्यांनी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा, आवाज कमी येतोय बरं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा 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 वा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा वा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम 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 जय राम श्रीराम 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 कुर्ल्यात रामप्रभू आलेच म्हणून शब्द. इतकं गोड शबरी माता करायची महाराज भजन. महाराज देवतीही बळे धरीला, बळाने धरला, देवतीही बळे धरीला, सायासाने धरले,
चांगलं काम करायचं म्हटलं की सायास करावे लागतात. उद्या जर तुम्ही भजनाला लागले, उद्या जर तुम्ही नामचिंतनाला लागले तर सहजासहजी नामचिंतन होत नसतं. लोक म्हणतात महाराज तो करून करून भागला आणि देवपूजाला लागला. सहजासहजी दोघं माणसं नामचिंतन करू देत नाहीत, पण सायास करायचे. देवतीही बळे धरीला सायासे करून या नाश. उपाधीचा 2 उपाधी आहेत, एक अंतर उपाधी आणि दुसरी बाह्य उपाधी. दोनही उपाध्या टाकून दिल्या आणि त्या देवाला आपलंसं केलं. देवतीही बळे धरीला सायासे करून या नाश. उपाधीचा आणि अजून कशाचा त्याग केला? अभंगाच्या दुसऱ्या. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, 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 पूर्व पक्षी धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले आणि पूर्व पक्षी जन धिक्कारिले. धातू धिक्कारिले म्हणजे काय? धनाचा सुद्धा त्याग केला. आणि जन धिक्कारिले म्हणजे काय? जनाचा सुद्धा त्याग केला. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. जनाचा सुद्धा त्याग केला, धनाचा सुद्धा त्याग केला. परिणाम स्वये जनार्दन तेची झाले. मग या ठिकाणची काही मंडळी उठली, महाराज आम्हाला सुद्धा जनाचा त्याग करायचा आहे, आम्हाला सुद्धा धनाचा त्याग करायचा आहे, आम्हाला सुद्धा देव व्हायचंय. ऐका, तुका म्हणे यासी नचली तातडी, अनुभवे गोडी येईल कळू. इथं आल्यानंतर घाई करायची नाही महाराज. परमार्थात आल्यानंतर घाई अजिबात करायची नाही. हळूहळू हळूहळू त्या देवाचं नामचिंतन करायचं. दिवसातून कमीत कमी 4 तास तरी त्या देवाचं. झोपलात की काय तुम्ही? किती मुलांनो, तुम्ही लय इथं भरपूर मंडळीतले तरुण मुलं असंच रोज कीर्तनाला यायचं बरं का. हां, आणि रोज हळूहळू कीर्तन ऐकण्याचा, कीर्तन समजण्याचा, चाली ऐकण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला एक सांगतो, महिला मंडळ, पुरुष मंडळ, ऐका. तुम्ही जर इथं अन्नदान करत असाल, तुम्ही जर इथं देणगी देत असाल, तुम्ही जर या सप्ताहाला सहकार्य करत असाल, ऐका, येथील जे एक घडी तये जोडी पार नाही. इथं एकदा जरी तुम्ही नामचिंतन घेतलं ना, तर महाराज तो भगवान परमात्मा त्याचे उपकार, तुम्ही घेतलेलं नामचिंतन हे त्याच्याकडे ठेवत नाही महाराज. ज्या वेळेस तुम्हाला संकट येणार आहे, ज्या वेळेस तुम्हाला अडचण येणार आहे, त्यावेळेस ते पुण्य नक्कीच तुमच्या कामाला आल्याशिवाय राहणार नाही. एकदा तुम्ही कोणतंही काम सप्ताहामध्ये करा महाराज. ऐका, तुम्ही घरी बसल्यानंतर TV असते तुमच्यासमोर, असते का नाही? तुमच्या घरात आहे का? इथं हां आहे ना. 350-400 चॅनल त्याच्यावरती असतात. महाराज हसायचं म्हटलं की हसायचे चॅनल, रडायचं म्हटलं की रडायचे चॅनल, सासू सुनाचे भांडणं म्हटलं की सासू सुन्याचे चॅनल. महाराज कोणतंही बटन दाबा, कोणतंही चॅनल तुम्हाला शोधता येतं. पण ऐका, कीर्तन असं क्षेत्र आहे. ऐका, चहा जर माणसाला पाजला तर माणसं त्या चहाचे उपकार विसरत नाहीत. आळंदीला आम्ही गेलो होतो प्रवीण महाराजांकडे, महाराजांनी आम्हाला चहा पाजला. ऐका, मुंगीच्या पायातल्या घुंगराचा जर आवाज देवाला येत असेल तर आपण केलेलं नामचिंतन, आपण केलेली साधना त्या देवापर्यंत पोहोचत नसेल का? फक्त एक काम करायचं, दिवसातून कमीत कमी 5 मिनिटं त्या देवाचं नामचिंतन करायचं. किती मिनिटं?
त्याचा परिणाम सांगतो महाराज. आमचं काय जास्त वय नाही महाराज, पण आम्हाला आमच्या गुरुवर्यांचा, ज्ञानोबरायचा, तुकोबरायचा एवढा आशीर्वाद मिळालाय, एवढा आशीर्वाद मिळालाय महाराज. 22 फेब्रुवारी तुम्हाला सांगताना माझ्या अंगावर शहारे येतात. ज्या वेळेस अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्ती बसवली, रामलल्लाला तिथं अभिराजित केलं, त्याच्यानंतर 22 फेब्रुवारीला आम्हाला तिथं कीर्तन करण्याची संधी मिळाली. नुसतं कीर्तन नाही केलं महाराज, नुसतं अयोध्येमध्ये नाही, अयोध्येच्या रामलल्लाच्या मंदिरामध्ये आणि गर्भगृहामध्ये रामलल्लासोबत आम्हाला कीर्तन करण्याची संधी मिळाली. त्यांनी सांगितलं, तेजस महाराज फक्त 40 मिनिटं कीर्तन करायचं, तुमची परंपरा आम्हाला माहीत नाही, तुमचं कीर्तन आम्हाला माहीत नाही. त्यांनी प्रत्येक राज्याचा एक धार्मिक कार्यक्रम ठेवला होता आणि अजून सांगताना सुद्धा आम्हाला स्वाभिमान वाटतो महाराज. 40 मिनिटं होऊन गेले, कोणी थांबा म्हणायला तयार नाही. 1 तास होऊन गेला, 1.5 तास होऊन गेला. वारकरी संप्रदायाची एवढी ताकद आहे. 2 तास कीर्तन झालं, कोणीही थांबलं नाही महाराज. आणि कीर्तनाला कोण होतं? तिथले पोलीस अधिकारी, तिथले मिलिटरी, तिथं काम करणारे कामगार. हिंदीमध्ये कीर्तन चाललं होतं. आमची भाषा पंकज महाराज गावडे यांचं हिंदीमध्ये कीर्तन होतं आणि तिथं माझं गायन होतं. 5च माणसं जर तुम्ही यूट्यूबला गेलात ना, चेतनानंद महाराज या यूट्यूबला गेलात किंवा माझ्या इन्स्टाला जरी तुम्ही गेलात, प्रवीण महाराज सोळंके टाकलं की तिथं सुद्धा तुम्हाला आमचं तिथलं कीर्तन ऐकायला मिळेल. गंभीर महाराज वाजवण्यासाठी, दुराफे महाराज तिथं गायन करण्यासाठी, माझं गायन तिथं होतं महाराज. हा स्वाभिमान आहे, हा कशाचा परिणाम आहे महाराज? फक्त 5 मिनिटं त्या देवाचं नामचिंतन आपण करायचं, फक्त 5 मिनिटं. आणि एका हिंदी कवीने सांगितले महाराज, कोण कोण कुठपर्यंत तुमच्या सोबत येणार आहे, एवढं एकदा ऐकान कीर्तन संपलंय आपलं. कोण कोण कुठपर्यंत एकदा सगळ्यांनी लक्ष देऊन घरी घेऊन जा. कोण कोण हिंदीमध्ये सांगितले ऐका. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, मित्र कंपनी. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगनी रहेगी तो केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे उस मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो अग्निदान तक. ओ इससे तो आगे भैरवी, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा रे मन. ये 2 दिन का मेला रहेगा, कायम न जग का झमेला रहेगा, इससे तो आगे. जर हिंदी कळाली नसेल तर मराठी ऐका. तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे धनाचा तुला सावो, जग हे कुणाचे सांगल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गुढी अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. कमीत कमी रोज फक्त 5 मिनिटं भजन करायचं महाराज. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परमार्थिक कार्यामध्ये तुमचा बदल झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे यासी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो. पूर्व पक्षी धातो धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले ज्ञानेश्वर. टाळे 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 आज तारा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.
हा बोले